नमस्कार कोल्हापूरकर. आज होता बेंदर आणि माझ्या गाडीचा मेंटेनन्स हे दोन्ही एकाच दिवशी आले. गाडीचं काम आल्यानंतर सण वगैरे बघून चालत नाही. मी डायरेक्ट पोचलो मिस्त्रींच्याकडं. गाडीचा ॲक्सल बेरिंग गेलं होतं, त्यामुळं मिस्त्रींनी जॅक लावून गाडी खोलली. सण आणि गाडीचं काम हे एकाच दिवशी आम्ही सुरू केलं. नमस्कार मित्रांनो, परवा आपल्या गाडीचं काम केलं तर आपण एअर फिल्टरचं पूर्ण आपण असेंब्लीज बदललेली. आज पुन्हा गाडीचं काम आलंय. मिस्त्रीने गाडी खोलली आहे बघा. ह्या साईडला पूर्ण चाक खोलले. त्याच्यानंतर जॅकवर मेन म्हणजे मिस्त्रीने सुरक्षा काय केली आहे बघा, घोडं लावल्यामुळं गाडी जरी गाडी जॅकवर निसटली तरी खाली पडणार नाही. मिस्त्री काय काय झाले आपल्या गाडीला? आपल्या गाडीचं ॲक्सलचं बेरिंग गेलं आहे. हे बेरिंग अक्षरशः तुटलं आहे आणि हे बेरिंग ह्यामध्ये असते, या कपात. हे ॲक्सलचं बेरिंग यांचं मारायला लागणार. मग हे ॲक्सेलचं बेरिंग झाल्यानंतर पुन्हा आपली गाडी सुरू होईल. आणि प्लीज आपल्या भावाला सपोर्ट करा, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. पाऊस, आमच्या इकडचा पाऊस म्हटलं तर तुफान आणि बेफान. हा पाऊस, बेंदर सण आणि माझ्या गाडीचा मेंटेनन्स या तिन्ही गोष्टींना झेलत आजचा दिवस पुढं सरकवत होता. आज होता उपवास, त्यामुळं शाबू पण खायची होती. घरून काही आणलं नव्हतं, परंतु पहिल्यांदा आपल्या गाडीचं पोट फुल्ल भरणं आपल्याला गरजेचं होतं. म्हणून आपण पोचलो पेट्रोल पंपावर. गाडीची टाकी पूर्ण फुल्ल करायला सांगितली, जेणेकरून आपल्याला आपलं काम आवरून घरी पोचल्यानंतर सुरक्षितपणे कर्नाटक येथे जांगनूर भाजी आणण्यासाठी पोचता यावं. म्हणून गाडीची टाकी पूर्ण फुल्ल करा असे दादांना सांगितले. गाडीची टाकी फुल्ल केल्यानंतर आपल्याला जायचं होतं कडगाव येथे, कारण की बेंदर सणानिमित्त तिथं बैलांची भव्य मिरवणूक होती. गाडीची टाकी फुल झाल्यानंतर आपण पोचलो शाबू खाण्यासाठी, कारण की आपल्याला पण एनर्जी खूप गरजेची होती. आज होता उपवास, त्यामुळे आपण शाबू खाऊन पुढे सरकलो. तर नमस्कार कोल्हापूरकर. आपल्या गाडीचं काम झालेलं आहे आणि आपण चाललो आहे कडगाव येथे बेंदर सणानिमित्त बैलांची मिरवणूक आहे आणि तिथं आपल्याला व्हिडिओसाठी यायला सांगितलं आहे. ग्रामीण भागात रोपांचा सीझन सुरू होता आणि त्यातून आपल्या बळीराजानं आपल्या बैलांच्यासाठी आजचा दिवस उत्साहानं साजरा करायचा ठरवलं आहे. आणि आपल्याला व्हिडिओला बोलवलं आहे. म्हणलं आपलं भाग्यच, आपण आपली पटापट कामावरून त्या व्हिडिओसाठी चाललो आहे. आपल्या बळीराजाचा उत्साह आणि पावसाचा उत्साह दोघांचे मिलन, त्याचबरोबर निसर्गातील पावसाळी दृश्य अतिशय खतरनाक होते. त्याशिवाय ऊन पावसाचं मिलन. कडगावला जाताना ऊन आणि पावसाचा अनुभव एकाच दिवशी अनुभवायला मिळाला. कडगावला जात असताना बघा की पाऊस आणि ऊन एकत्र दर्शन, ऊन आणि पाऊस एकत्रच. या पावसाळ्याच्या दिवसात कधी सूर्यदर्शन होत नव्हतं, परंतु दिवस वेगळे आलेले आहेत. उन्हाळा आहे काय पावसाळा आहे काय कळत नाही. मी तुम्हाला दृश्य दाखवतो बघा. इथून मागे जेवढे पावसाळे झालेत त्यावेळी उन्हाळ्यासारखा ऊन आणि त्याच वेळी पाऊस एकत्र दर्शन कधी होत नव्हतं, पण आज बेंदर सणाच्या दिवशी ते अनुभवायला मिळालं. मी गाडीतून जात असताना ते सर्व अनुभवत होतो. म्हणून म्हटलं हे कॅमेऱ्यात कैद करून तुमच्यापर्यंत पोचवूया. हे सगळं पाहतच बळीराजाची मिरवणूक कधी एकदा पाहीन असं झालं होतं. म्हणून कधी एकदा पोचीन कडगावमध्ये असं झालं होतं. ऐन रोप्याचा सीझन आवरून बळीराजानं आपल्या नंदींना सजवून धजवून ढोल ताशाच्या गजरात मोठी आणि भव्य मिरवणूक काढण्यासाठी पोचलो कडगाव येथे. हे आहे कडगावचे मुख्य बस स्टँड. तिथेच सर्व बैलगाडा मालकांनी आपल्या बैलगाडीची लागणारी वाहतुकीची टेम्पो इथे उभी केली होती. ती पाहून पण मनाला खूप आनंद झाला, कारण की मी आता इथे आपल्या सुंदर बळीराजाचं दर्शन घेणार होतो आणि मिरवणूक पाहणार होतो. बळीराजाची मिरवणूक आवरून आपण पोचलो सर्व्हिसिंग सेंटरमध्ये, कारण की आपली गाडी दररोज उठणारा चिखल आणि गाडीचा मेंटेनन्स यामुळे खूप घाण झाली होती. गाडीचे काम झाल्याबरोबर आपण गाडी पूर्ण क्लीन आणि पूर्ण सर्व्हिसिंग करून घ्यायला लागलो आहे, कारण की हीच आपली आता लक्ष्मी आहे, कारण की हिच्यावरच आपलं सगळं उदरनिर्वाह सुरू आहे. त्यामुळं गाडीची चकचकीत असणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण गाडी पूर्ण सर्व्हिसिंग करून घ्यावी.